मराठ्यांनो जागे व्हा, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर समाज संघटित होण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मंगळवेढा इथं होणाऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोलापुरात आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, गणेश वानकर, प्रियदर्शन साठे, मनोरमा सपाटे, विनोद भोसले, जयकुमार माने, राजन जाधव, रवी मोहिते, ज्ञानेश्वर सपाटे, राम जाधव, प्राध्यापक गणेश देशमुख, किरण पवार यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते. मराठा समाजासाठी गावोगावी मराठा सेवक नेमण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची लवकरच अंमलबजावणी सुरू होईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला असून काही लोक माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं आवाहन त्यांनी आणि केलं. वेगळा प्रवर्ग तयार करून पण यांनीच जागा घेतल्यात. मराठ्यांना त्यावेळेस कळलं नाही. उदाहरणार्थ आम्हाला ओपन 50% जागा आहेत, यांनी तिकडे 52% आरक्षण आणला, त्यातल्या 52% जागा खाल्ल्या, तिकडून सोडून दिलं. ओपन मध्ये 30% खाल्ल्या, म्हणजे आम्हाला 20% राहिल्या. आमचे पोरं नोकऱ्यात शिक्षणात याच्यामुळे गेले नाही. आताच का आमच्या लोकांत आता डोकं उघडायला लागले. यांनी 52% जागा ओबीसी आरक्षणाच्या खाल्ल्या, 50% आरक्षणात ओपन मध्ये पण आले, त्याच्यात 30% पेक्षा जास्त खाल्ल्या. आणि मग आमच्या सगळ्या ओपन मध्ये म्हणजे मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, मारुडी काय काय त्या जाती राहिल्यात, 20% राहिल्या, त्यात आमच्या वाट्याला काहीच नाही आलं. म्हणून आमची वाताहत आणि वाटोळ जे झालं ना, त्यामुळे झालेलं आहे. आता आमच्या आता लक्षात आलंय, आपल्याला जागा शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या कमवून मिळाल्या.